चला स्पीडअप घ्या. चला सामना मात्र या ठिकाणी चालू होतोय. सामना खेळवला जातोय आमडोशी विरुद्ध देसाईपाडा. या सामन्याचं जर का आपण नाणेफेकी पाहिली तर नाणेफेकीमध्ये कौल मिळाला तो आमडोशी संघाला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय. अर्थात फलंदाजीसाठी सलामीवीर जोडी आपण पाहतोय निलेश आणि नरेश, आणि त्यांना मात्र निलेश आणि हरेश यांची जोडी पाहतोय आणि त्यांना मात्र भेदक गोलंदाजीचा मारा करण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती सूरज देशमुख याला आपण पाहतोय. खरं तर आधीच्या सामन्यामध्ये जबरदस्त गोलंदाजी सूरजने केली होती, तीच गोलंदाजी घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. महत्त्वपूर्ण सामना, एक मोठी स्पर्धा, मोठा मंच आणि तिथे मोठा परफॉर्मन्स देण्यासाठी सर्व खेळाडू तैनात. पहिला चेंडू पहिल्या चेंडूवरती कट केले. सेन्सिबल क्रिकेटचं प्रदर्शन. चेंडू जातोय थेट सीमारेषेचा वेध घेईल. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डी. काय जबरदस्त फटका आहे बघा अनिल सर. आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेट म्हटलं की मोठमोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात, हाणामारीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. मात्र त्याच वेळेला सेन्सिबल क्रिकेट, अगदी चेंडूला कट केलं, त्याने ओळखलं की डीपच्या दिशेने कोणताही फिल्डर तैनात नाहीये. जबरदस्त गॅप काढला आणि चेंडू मात्र गेलाय 4 धावांसाठी. म्हणजे प्रत्येक वेळेला ताकदीचा वापर करून उपयोग नाहीये. ज्यावेळेला तुम्ही टेक्निकल गेम दाखवता ना त्यावेळेला देखील आपला धावफलक चालू राहतं. चौकार षटकार आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचंच प्रदर्शन देताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय निलेश ऑन स्ट्राईकवरती. मात्र पुन्हा एकदा कमबॅक करताना सूरज आपल्याला दिसेल, कारण त्यांनी नक्कीच अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ते करून दाखवलेलं आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा लोअर फुल टॉसचा चेंडू. येस, चेंडू मात्र सीमारेषेचा वेध घेतोय. मात्र यावेळेला क्षेत्ररक्षक थोडेसे भारी पडतायत. चेंडूला अडवण्यात येईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा मात्र या ठिकाणी धावून काढल्यात. दोन्ही धावसंख्या सरसावते. धावसंख्या होईल ती मात्र 6. अतिशय सुंदर खेळ आतापर्यंत आपण पाहतोय. लोअर फुल टॉसचा चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र फारशी ताकद काही चेंडूवरती लगावली नाही आणि त्यानंतर मात्र चेंडू अगदी सीमारेषेपर्यंत पोहोचला. मात्र थोडीशी ताकद कमी पडली आणि गुड रनिंग बिटवीन द विकेटच्या स्वरूपामध्ये 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. यावेळेला मात्र शॉर्ट ऑफ द लेनचा चेंडू पॉईंटच्या दिशेनं कट केलाय. 1 धाव पूर्ण होते. 1नी धावसंख्या सरसावते. धावसंख्या मात्र होईल ती 7. चांगला खेळ आतापर्यंत आपण सूरजच्या ओव्हरमध्ये पाहतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, त्यानंतर मात्र पुन्हा एकदा कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय सूरज. सूरज नंतर देखील आपण पाहिलं तर देसाईपाडा संघाकडे अनिल सर अनेक गोलंदाज आहेत. मात्र त्याचसोबत आपण जर काही आमडोशी संघाची देखील फलंदाजी पाहिली तर ती देखील नाकारण्यासारखी नाहीये. एक जबरदस्त फलंदाजी करत हा संघ आतापर्यंत राऊंड क्रमांक 3 मध्ये पोहोचलेला आहे. येस, यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक पंकज यांच्याकडून चूक होत्या. एक चोरटी धाव मिळते आणि 1 धावेने धावसंख्या पुन्हा एकदा वाढेल. धावसंख्या होते 8. स्ट्राईक मात्र रोटेट ठेवताना आपल्याला या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये पाहायला मिळतात. अगदी शेवटचा चेंडू पाहिला तर बॅटची कट नव्हती तरी सुद्धा देखील धाव घेतलेली आहे. एकंदरीत दोन्हीला फलंदाजांनी आपला प्रयत्न दाखवलेला आहे. आम्हाला धाव फलक धावतं ठेवायचं. येस, या वेळेला अगदी 2 फिल्डरच्या मधून गॅप कडे चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. काय जबरदस्त खेळ आपण निलेशच्या बॅट मधून पाहतोय. वैयक्तिक 4 चेंडूंमध्ये 11 धावांची खेळी आतापर्यंत निलेश याच्याकडून आपण पाहिलेली आहे. एक सेन्सिबल क्रिकेटचं प्रदर्शन करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती आपण कटच्या स्वरूपामध्ये डीप थर्डमॅनला आपण चौकार पाहिला होता. त्यानंतर मात्र सुंदर कव्हर ड्राईव्ह, पुन्हा एकदा चौकार आणलेला आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 12 वरती. अजून देखील पॉवर प्लेच्या षटकाचा शेवटचा चेंडू बाकी आहे. या शेवटच्या चेंडूचा कशा प्रकारे युटिलायझेशन केलं जाईल हे मात्र पाहण्यासारखं राहील. यावेळेला मात्र पुन्हा एकदा
मिसफिल्ड होते. एक धाव मात्र येते. एकनी धावसंख्या पुन्हा एकदा वाढेल. धावसंख्या होते ती 13 आणि यासोबतच पहिल्या ओव्हरची देखील समाप्ती होईल. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा मात्र पाहायला मिळतात, त्या म्हणजे 13. डीजे नक्कीच सुमधुर गाणं ऐकवताना आपल्याला या ठिकाणी डीजे रिया यांच्या मार्फत आपल्याला आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. आणि नक्कीच पुन्हा एकदा वैयक्तिक पहिलं, त्यासोबतच संघासाठी षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाजी मार्क वरती नवीन गोलंदाज परेश आपल्याला पाहायला. आणि या चेंडूवरती देखील अतिशय सुंदर कट. चेंडू मात्र सीमारेषेचा वेध घेतोय. चेंडू जाईल टुन टुन करत सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. वारंवार आपण पाहिलं तर जबरदस्त फलंदाजी करताना आपल्याला निलेश पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडूवरती नजाकत दाखवली जाते. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला येऊन चेंडूला केलाय थेट सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स चौकार. काय जबरदस्त खेळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. वरद आपण कृपया आपली जागा घ्यायची आहे. रुपेश दादा तुम्हाला मेसेज देत आहेत. आणि अर्थात पुन्हा एकदा वळूयात चालू असलेल्या सामन्याकडे. 21 धावा आहे धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला मात्र पुन्हा एकदा ऑफसाईडला खेळलेला फटका. 1 धाव पूर्ण होईल. दुसरा धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील अगदी सहजरित्या पूर्ण. खरं तर एक चांगली धाव आपल्याला या ठिकाणी थेट डीप एक्स्ट्रा कव्हरवरून रॉय येताना आपल्याला चेंडूवरती पाहायला मिळाला. मात्र तोपर्यंत गुड रनिंग बिटवीन द विकेटच्या स्वरूपामध्ये 2 धावा वाढल्या. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 वरती. 9 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे. आणि या 9 चेंडूंच्या खेळानंतर धावसंख्या 23 इथपर्यंतची मजल मारताना आपल्याला अमृतशीर संघ पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मात्र अगदी बॅटच्या शेजारून जाणारा हा चेंडू थेट यष्टीरक्षक पंकज यांच्याकडे कलेक्ट केला जातोय. पंकज कोणती चूक करणार नाहीयेत. आणि निश्चित रूपानं पुन्हा एकदा निर्धाव चेंडू मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. या वेळेला मात्र जबरदस्त चेंडू. यष्टीला केलाय गुल. धक्का क्रमांक 1 बाद. खरं तर प्रत्येक चेंडूवरती आपल्याला या ठिकाणी निलेश जबरदस्त फलंदाजी करताना पाहायला मिळत होता. मात्र त्याच वेळेला चांगला खेळ या ठिकाणी गोलंदाज यांना दाखवून दिलाय. गोलंदाजी मार्कवरती आपण परेश याला पाहतोय. खरं तर चौकार आला होता. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू काढत मात्र निलेशला यावेळेला मात्र थेट त्रिफळाचित केलंय. आणि अर्थात धक्का क्रमांक 1 पहिलं यश आपल्या संघासाठी ओढून आणलंय. ते अर्थात आपण गोलंदाज पाहतोय परेश देसाई. 10 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. आणि आता मात्र शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. राकेश आपल्याला पाहायला मिळतोय नवीन फलंदाज. निलेशची जागा घेताना, निलेशची जी जबाबदारी होती ती पार पाडताना आपल्याला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखवला होतोय, तो म्हणजे राकेश. कशा प्रकारची खेळी करेल हे मात्र पाहण्यासारखं राहील.
यावेळेला मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलेला फटका. येस, मिड विकेटला खेळाडू तैनात आहे. एक धाव पूर्ण होते. दुसरा धावेचा प्रयत्न. मात्र पुन्हा एकदा चित्त्याची चपळाई आणि हरणाचा वेग आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. दोन्ही धावसंख्या वाढते. धावसंख्या मात्र होते 25. 2 ओव्हरच्या खेळानंतर धाव फलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 25. एक खेळाडू बाद. डीजे वरात. वैयक्तिक 47 धावांचा पल्ला गाठला होता पंकज यांनी. मात्र त्यानंतर देखील एक चेंडू 6 पर्यंतची मजल मारताना आपल्याला सावरोलीचा संघ पाहायला मिळाला होता. एकंदरीत हा पूर्ण जी वाटचाल या स्पर्धेमधील देसाईपाडा संघाची, याच्यावर तुम्ही काय म्हणाल? रोहन, अतिशय खूप चांगला आपण प्रश्न विचारलात. क्रिकेटचा खेळ आपण पाहतो 11 खेळाडूंचा सांघिक खेळ आहे. या खेळामध्ये 11 खेळाडू ज्यावेळेस एकत्र येतात आणि ज्यावेळेस मेहनत घेतात, परिश्रम घेतात, त्यावेळेस विजय हे नाव नक्कीच कोरलं जातं. हा खेळच असा आहे. आपण पाहिलं पहिल्या मॅचपासून देसाईपाडा संघ खेळतो या मैदानावरती. जो पहिल्या मॅचपासून दुसरं षटक जो हाताळतोय गोलंदाज परेश, तो अगदी टर्निंग पॉईंट आहे. परेशच्या षटकामध्ये ज्यावेळेस कमी धावा येतात त्यावेळेस प्लस पॉईंट मिळतो देसाईपाडा संघाला. परंतु या मॅचमध्ये परेशच्या षटकामध्ये 12 धावा आल्यात. म्हणजे कुठेतरी आता नक्कीच असं वाटते की आंबडोशी संघ हा एक चांगला स्कोर नक्कीच उभा करेल, धावसंख्या चांगली उभी करेल. नक्कीच. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण राकेश यांना पाहतोय. खरं तर आधीच्या मॅच मध्ये रुपेश सर आपण पाहिलं तर राकेश यांनी अतिशय सुंदर फलंदाजी केली होती. फटका कॉपी आणि पेस्ट केल्यासारखा पुन्हा एकदा सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी षटकार. काय जबरदस्त खेळ खेळतोय हरेश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आपल्याला. पुन्हा एकदा 200 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी डीजे रिया यांच्याकडून येत आहे हरेश याच्या बॅटिंगसाठी. आणि जर का हॅट्रिक षटकारांची हॅट्रिक जर का या ठिकाणी हरेश यांनी केली तर मात्र 1000 रुपयांचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे. अनिरुद्ध जाधव यांच्याकडून हे बक्षीस असणार आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण गोलंदाज पाहतोय अजित. खरं तर अतिशय महत्वपूर्ण ओव्हर ज्यांनी आधीच्या मॅच मध्ये टाकली होती, गौरवला ज्यांनी बाद केलं होतं, तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र पुन्हा मोठा फटका. चेंडू हवेत आहे. सीमारेषा क्रॉस करेल का? नाही. फिल्डर खाली येतोय. धक्का मिळतोय. हरेशला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. धक्का क्रमांक 2. जबरदस्त खेळ आपल्याला इथे पाहायला मिळतोय. अगदी सुरुवातीच्या 2 चेंडूंवरती 2 षटकार आले होते आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा षटकारासाठी प्रयत्न केला गेला होता. आणि त्याच वेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळताना किंबहुना मोठा षटकार आणायच्या नादामध्ये आपली विकेट गमावताना आपल्याला पाहायला मिळतोय. हरेश मात्र तंबूचा आसरा घेतोय. मैदानाच्या बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगली गोलंदाजी अजित मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अनिल सर, आपण आधीच्या मॅच मध्ये देखील पाहिलं तर अजित यांनी अतिशय महत्वाची गौरव याची विकेट घेतली होती आणि मोमेंटम पूर्ण मॅचचा बदलून टाकला होता. यावेळेला देखील 2 चेंडूंवरती 2 षटकार मारणारा हरेश तिसऱ्या चेंडूवरती मात्र लगेचच बाद केलेला आहे. म्हणजे एक बॉल तुझा तर एक बॉल माझा, अशा प्रकारची खेळी आतापर्यंत अजित यांच्याकडून आपण पाहतोय. अतिशय सुंदर गोलंदाजी करताना मैदानाच्या आत. यावेळेला मात्र पुन्हा एकदा खडून काढलेला फटका. क्षेत्ररक्षक खाली. फिल्डर कडून चूक होईल आणि जीवदान मात्र मिळतंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रीतम. अगदी पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा मानकरी ठरणार की काय, आणि त्याच वेळेला फिल्डरनं कुठेतरी जीवदान देताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पुन्हा एकदा आपण या धावेसहितच 38 धाव संख्येपर्यंत मजल मारताना आपल्याला पाहायला मिळतो तो अमृशीचा संघ. आणि आता मात्र तोच विस्फोटक फलंदाज राकेश फलंदाजी मार्क वरती. यावेळी मात्र पुन्हा एकदा ऑफ साइडला खेळलेला फटका. चेंडू 1 बाउन्स कलेक्ट केला जाईल. इझिली 2 धावा पूर्ण होतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावेने धावसंख्या वाढेल. धावसंख्या होते 40 आणि अजून देखील
एक चेंडू बाकी असताना अजित पाहायला मिळतील. नक्कीच राकेश यांच्या विकेट घेण्याचा त्यांचा मानस असणार आहे, प्रयत्न असणार आहे. कारण त्यांनी ओळखलेलं आहे की राकेश जर का मैदानामध्ये टिकला डेथ ओव्हरमध्ये तर नक्कीच या सामन्याचं या इनिंगचं कुठेतरी चेहरा मोहरा बदलू शकतोय आणि त्यालाच बाद करण्याचा प्रयत्न या ठिकाणी अजित यांचा असेल. यावेळेला मात्र सुंदर क्रिकेट, पॉइंटच्या वरून मारलेला फटका, चेंडू जातोय वन बाउंड सीमारेषेबाहेर, 4 धावांसाठी येतोय चौकार. काय जबरदस्त खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अनिल सर, अतिशय मला कौतुकाने सांगावं असं वाटतं. अमृषी संघाच्या प्रत्येक फलंदाजीची जर का आपण फलंदाजी पाहिली तर टेक्निकल गेम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. मग सुरुवातीला आपण सलामीवर जोडीमध्ये निलेश यांना पाहिले होतं, त्यांनी कट चे शॉट खेळून या ठिकाणी चौकार आणले होते आणि त्यानंतर मात्र या वेळेला पुन्हा एकदा राकेश यांनी देखील पाहिलं की डीप पॉइंटच्या दिशेनं कोणताही फिल्डर तैनात नाहीये. शॉट ऑफ द लेनचा चेंडू आहे, चेंडूला जज केलं, ओळखलं आणि त्यानंतर मात्र सुंदर कट केला, थेट पाठवलंय डीपच्या दिशेनं. अर्थात 4 धावा आल्या, वन बाउंड चौकार आलाय आणि 3 ओव्हरच्या खेळानंतर धाव फलकावरती धावा मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, त्यात 44. आणि आता मात्र स्लॉगिंग ओव्हर अर्थात डेथ ओव्हर. या डेथ ओव्हरचा सामना करण्यासाठी कोणता गोलंदाजी मार्क वरती येईल हे मात्र पाहण्यासारखं राहील. निश्चित रूपाने आपण आतापर्यंत पाहिलं तर देसाईपाडा संघासाठी बंटी आपल्याला नेहमीच गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतो. मात्र या मॅच मध्ये कोणता गोलंदाजी मार्क वरती येणार हे मात्र पाहण्यासारखं राहील. येस, आणि तोच बंटी. कारण अनेक स्पर्धांमध्ये डेथ ओव्हर हाणामारीच्या षटकाचा अर्थात जोखमीच्या षटकाची जबाबदारी घेताना बंटी याला आपण नेहमी पाहत आलेलो आहे. तोच बंटी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती तैनात होतोय. त्याला सामना मात्र या डेथ ओव्हर मध्ये राकेश यांचा करावा लागणार आहे. निश्चित रूपानं विस्फोटक फटकेबाजीसाठी राकेश यांना ओळखलं जात आहे आणि तेवढाच भेदक गोलंदाजीसाठी संपूर्ण सुधागडमध्ये ज्या खेळाडूची ओळख आहे तो बंटी मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. डेथ ओव्हरमध्ये एक चांगली क्लॅश पाहायला मिळणार आहे, एक चढाओढ पाहायला मिळणार आहे. मात्र कोणता खेळाडू आजच्या रात्रीमध्ये, आजच्या या सामन्यामध्ये, या मॅचेसमध्ये, या टुर्नामेंटमध्ये बाजी मारणार आहे हे मात्र पाहण्यासारखं राहील. ऑन स्ट्राईक एंड वरती प्रीतम आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र अतिशय वेगवान चेंडू, अचूक टप्पा, यॉर्कर लेंथ, चेंडू मात्र फलंदाजाला बीट करतोय, निर्धाव चेंडू येतोय. डेथ ओव्हर मध्ये निर्धाव चेंडू येऊन चांगली गोष्टी काय असावी. जबरदस्त गोलंदाजी करताना बंटी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती, पहिला चेंडू निर्धाव. यावेळेला मात्र पुन्हा एकदा सुंदर चेंडू आणि यष्टीरक्षक यांच्याकडून चातुर्य मिळते. धक्का क्रमांक 3, खेळाडू बाद. अमृषी संघाचा धावफलक चालू राहताना आपल्याला पाहायला मिळू शकतं. कारण राकेश यांनी ते खेळ दाखवलेला आहे. खऱ्या अर्थानं आपण अनिल सर मगाचपासून आपण म्हणतोय तर राकेश यांचं नाव पुन्हा पुन्हा हायलाइट होत आहे. कारण क्रिकेटमध्ये जो चमत्कार दाखवतो त्याला नमस्कार केला जातो आणि अर्थात तो चमत्कार राकेश यांनी याआधी दाखवलेला आहे. त्यामुळे नक्कीच ऑन स्ट्राईक एंड वरती राकेश यांना पाहणं महत्त्वाचं असेल. जर आपण पाहिलं तर अमृषी संघाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं जास्तीत जास्त धावा लगावण्याचा मानस त्यांचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. मात्र जास्तीत जास्त धावा लावण्याच्या आधी या ठिकाणी बंटी यांना क्रॉस करावं लागणार आहे. कारण बंटीची देखील अचूक टप्पा, कन्सिस्टन्सी, प्रत्येक यॉर्कर चेंडू आपण आतापर्यंत पाहतोय. त्यामुळे ते यॉर्कर चेंडूला बीट करणं थोडंसं अवघड बनत आहे. चला, पंचांना विनंती आहे स्पीडअप घ्यायचं आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्क वरती बंटी. येस, यावेळेला मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ ला फिल्डर तैनात आहे. 1 धाव पूर्ण होईल, 1 नी धावसंख्या वाढते. धावसंख्या मात्र होते 45. आणि आता मात्र ऑन स्ट्राईक एंड वरती राकेश शेवटचे 3 चेंडूंसाठी फलंदाजी मार्क वरती. या 3 चेंडूंमध्ये काय सामन्याचं रूप बदलणार का
धाव फलक कितपर्यंत पोहोचवणार हे मात्र पाहण्यासारखं राहील. या वेळेला मात्र मोठा फटका, चेंडू येतोय थेट सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. काय फटका खेळलाय. रिया डीजे यांच्याकडून पुन्हा एकदा 200 रुपयाचं रोख पारितोषिक येतोय. काय जबरदस्त फटका खेळलाय. बघा मी ओव्हरच्या सुरुवातीलाच म्हटलं होतं की डेथ ओव्हरमध्ये जास्तीत जास्त काळ राकेश यांना ऑन स्ट्राईक वरती राहावं लागेल आणि त्याचं कारण मात्र हे होतं. अगदी डेथ ओव्हरच्या पहिल्याच ऑन स्ट्राईक एंड वरती आल्यानंतर पहिल्याच चेंडूवरती उत्तुंग असा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळे नक्कीच पुन्हा एकदा बंटी याच्यावरती कुठेतरी प्रेशर बनलंय का. प्रेशर बनवण्याचं काम करताना या ठिकाणी आपल्याला राकेश पाहायला मिळतोय. चला स्पीडअप घ्यायचंय. या खणखणीत षटकारासोबतच सांघिक अर्धशतक देखील या ठिकाणी पूर्ण होत आहे. 51 धावा आपल्या धाव फलकावरती पाहायला मिळतात. यावेळेला मात्र शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. येस निर्धाव चेंडू जाईल आणि या निर्धाव चेंडू सोबतच आता मात्र शेवटचा चेंडू जो सांगून देणार आहे की किती धावसंख्येचा पाठलाग हा देसाईपाडा संघाला करावा लागणार आहे. 51 धावा आपल्याला धाव फलकावरती पाहायला मिळतात. एक चांगल्या फलंदाजीचं प्रदर्शन करताना आपल्याला अमृशीचा संघ या ठिकाणी पाहायला मिळत आहे. एक वेगळी कलात्मक खेळी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी राकेश यांच्याकडून केला जातोय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा स्टेप आउट घेऊन खेळण्याचा प्रयत्न आणि त्यासोबतच रनआउट देखील होतोय. खेळाडू देखील बाद होईल. येस इट्स अ विकेट. आणि अर्थात सामना मात्र आपण पाहत होतो तो म्हणजे अमृशी विरुद्ध देसाईपाडा. सामन्याचा पूर्वार्ध आपण पाहिला. पूर्वार्धामध्ये 51 धावा कुटताना आपल्याला अमृशीचा संघ पाहायला मिळाला आणि उत्तरार्धामध्ये 52 धावांचा पाठलाग करताना देसाईपाडाचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. अर्थात या 52 धावांचा कशा प्रकारे पाठलाग केला जाईल, काय घडणार काय बिघडणार यासाठी आवाजामध्ये फेरबदल करूयात. ऐकूयात द व्हॉइस ऑफ परळी अर्थात अनिलजी कोळी सरांचा आवाज. धन्यवाद. चेक. चेक. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक मायबा प्रेक्षक सर्वांचं मनपूर्वक स्वागत. विलासदादा युवा प्रतिष्ठान चषक पहिलं सत्र आपण ऐकलात. रोहन देशमुख यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. जबरदस्त कमेंटेटर्स सुधागड तालुक्यामध्ये ही नाव आहे या कमेंटेटर्सचं. पहिलं सत्र अगदी खूप जबरदस्त आपण ऐकलात. घेऊन चलतो आता दुसऱ्या सत्रामध्ये. सेकंड इनिंग धावांची गरज असेल ती म्हणजे 52 धावांची गरज आहे. सरासरी एका ओव्हरमध्ये 13 धावांची आवश्यकता असेल. डिसायडर मॅचेस एक जबरदस्त मॅच. या आजच्या रात्रीमध्ये पहिल्या मॅच पासून आत्ताच्या मॅच पर्यंत आपण किती चौकार मारले, किती षटकार मारले, किती विकेट्स घेतल्या, किती डॉट बॉल काढले, किती धावा वाचवल्या हे महत्त्वाचं नाहीये. ही डिसायडर मॅच खऱ्या अर्थाने जो जिंकेल तो टॉप 4 मध्ये क्वालिफाईड होईल. विलासदादा युवा प्रतिष्ठान चषक 2026 पर्व दुसरं चमचमाती ही ट्रॉफी जी पाहतोय, ही ट्रॉफी मिळवण्यासाठी तुम्हाला टॉप 4 मध्ये क्वालिफाईड पहिलं व्हावं लागेल. कारण की 32 गावांचा समावेश होणार या स्पर्धेमध्ये आणि या 32 गावांमधून एक संघ ठरणार चॅम्पियन. परिश्रम, मेहनत, जिद्द, चिकाटी करावी लागेल. खेळ मैदानात दाखवावा लागेल. आंबडोशी संघ आपण पाहतोय जवळ 30 किलोमीटर लांबून आलेला संघ आणि एका बाजूला आपल्या सुधागड तालुक्यातील देसाईपाडा संघ. ही जबरदस्त मॅच होणार. पहिल्या सत्रामध्ये आपण ऐकलं रोहनला 51 धावा स्कोरबोर्डला लागल्यात. 52 धावांची गरज आहे.
देसाईपाडा संघ आपण पाहतोय ज्या संघाला खऱ्या अर्थाने पुरस्कृत करण्याचं काम केलं गेलंय. सूरज आंग्रे आणि प्रवीण खेरटकर यांच्या माध्यमातून आज संघ पुरस्कृत केलाय. सलामीचे बॅटर मैदानामध्ये सुधागडची अणमशीन पंकज देसाई, परेश देसाई. याच्या मागच्या सामन्यामध्ये 47 धावांची भारदार खेळी गेली पंकजने, परंतु या सामन्यामध्ये कशा पद्धतीने खेळ करणार त्याच्याकडे आता नक्कीच प्रेक्षकांच्या नजरा लागल्यात. 24 चेंडू आणि 52 धावांची गरज आहे. स्ट्राइक एंडला बॅटर सुधागडची रणमशीन पंकज देसाई. पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज आंबोडची संघाकडून सुमित घोले. जबरदस्त ही मॅच होणार यात काही शंका नाहीये. प्रत्येक षटकारासाठी पंकज देसाईला बाबू घाईले यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. जबरदस्त ही मॅच आहे. मी अगोदरच ऑफिशियल सांगितलेलं आहे की ज्या वेळेस मैदानामध्ये खेळ करत असताना आपण किती चौकार मारतो, किती षटकार मारतो, येस, त्याच्यापेक्षा डिसायडर मॅच मध्ये विन होऊन टॉप 4 मध्ये क्वालिफाईड कसं होणार हे महत्वाचं आहे. रोहनने नक्कीच माझ्या हातामध्ये माईक हँडओव्हर केलाय, जबाबदारी माझी वाढवले. या वेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय चेंडू हवेत आहे. पहिला गडी लॉंग ऑफला. या वेळेस मात्र सुधागडची रण मशीन पंकज देसाई मात्र या वेळेस जाळ्यामध्ये अडकलाय. पहिल्या चेंडूवरती मात्र इथे बाद होते. या विकेटसाठी मात्र रिया डीजे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. नक्कीच या वेळेस मात्र स्वतःवरती नाराज असेल पंकज. जबाबदारी घेऊन खेळायचं होतं मैदानामध्ये. पहिल्या चेंडूवरती लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न केला, थोडी ताकद कमी पडली आणि इथे झेल बाद झाला. नाराज होऊन मात्र आता तंबूच्या दिशेने परततोय. जवळजवळ आपण पाहतोय घड्याळामध्ये आता 4:10 झालेली आहेत, पहाट झालेली आहे. परंतु या आयोजनाचे मुख्य आयोजक विलासदादा पालवे अजूनही या मंचावरती आहेत. खऱ्या अर्थाने ही घेतलेली जी मेहनत आहे या संपूर्ण टीमने काबिले तारीफ आहे. मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की ही स्पर्धा भरवण्यासाठी जवळजवळ 20-25 दिवसांची मेहनत आहे. प्रत्येक घरामध्ये जाऊन आमंत्रण कार्ड दिलं गेलंय की आपण आपल्या या मॅचसाठी आपण आवर्जून या. बरेच गावांमध्ये गेले, बरेच तालुके फिरलेत ही नक्कीच ही मंडळी, आणि खऱ्या अर्थाने एक स्पर्धा जबरदस्त भरवण्याचं काम केलंय. अजित देसाई मात्र आलाय न्यू बॅटर. दरम्यान आल्या चेंडूला मात्र ढकलून काढलं, एक्स्ट्रा कव्हरला सन्मान दिला चांगल्या चेंडूला. यावेळेस 1 धाव आली. परेशला स्ट्राईक वरती आणण्याचं काम केलंय. जर हा सामना देसाईपाडा संघ यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. परेश मात्र आता ऑन स्ट्राईक आलाय. परेश वरती जबाबदारी असेल. पंकज माघारी परतलाय. परेशने बऱ्याच टुर्नामेंट, बऱ्याच स्पर्धा गाजवल्यात सुद्धा. स्लोअर चेंडू यावेळेस पाहायला मिळतोय. जबरदस्त चेंडू. दरम्यान इथे मात्र नक्कीच काय घडलंय, जिथे आंबोडची संघाचा गोलंदाज आपण पाहतोय सुमित जीवाची बाजी लावून गोलंदाजी करतोय, परंतु क्षेत्ररक्षणाची त्याला साथ लाभत नाहीये. नवसंजीवनी देणारा मात्र चौकार मात्र आलाय देसाईपाडा संघासाठी. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवरती.
बऱ्याच वेळा अशा बऱ्याच मोठ्या मोठ्या मॅचेस फसतात सुद्धा की जिथे असं वाटतं आपल्याला कधी कधी लो स्कोरिंगची मॅच ही इझी होईल, लगेच मॅच होईल, परंतु लो स्कोरिंगच्या मॅचेस सुद्धा फसतात. क्रिकेटचा खेळ म्हणून या खेळाला अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणून ओळखला जातो. 11 खेळाडूचा सांघिक खेळ, सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ. जर तरला इथे स्थानच दिलं जात नाही. आणि इथे मात्र नक्कीच आपण पाहतोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये येतोय हा 1 बाउन्स 2 बाउन्स 4 धावांसाठी चौकार. बघा याच्या अगोदरच्या चेंडूवरती जर नक्कीच मी म्हणेन स्क्वेअर लेग रिजन मध्ये 30 सर्कलच्या आतमध्ये जो खेळाडू उभा आहे त्यांनी जर तो चेंडू अडवला असता तर 1 धाव आली असती, स्ट्राईक चेंज झाली असती, परेश नॉन स्ट्राईक एंडला आला असता, यदा कदाचित या चेंडूवरती हा चौकार आला नसता. तर हे होणं गरजेचं आहे. आपल्या मिस्टेक कुठं होतात हे लर्न करणं गरजेचं आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये 24 चेंडूंचा खेळ तुम्ही खेळताय, 4 षटकांचा सामना आहे, परंतु प्रत्येक चेंडू हा महत्वाचा आहे. यावेळेस मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला बॅटर परेशला पाहतोय. लोअर फुलटॉस चेंडू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. काय घडतंय, क्षेत्ररक्षक आलाय आणि इथे मात्र 1 बाउन्स येतो बॅक टू बॅक. परेशच्या बॅट मधून दुसरा कणकणी दणदणीत चौकार. तिसरा चौकार मात्र आलाय. आता कमॉन डीजे म्हणणार तितक्यात मी असं बघितलं तर डीजे ऑपरेटर तिथं नाहीये, त्यामुळे मला साथ आता मिळणार नाही डीजे ऑपरेटरची. म्हणजे जी करमणूक, जे मनोरंजन करायचंय ते मला स्वतःला करावं लागणार आहे. तर एखादं मला गाणं सुद्धा बोलता येत नाही, तर यदा कदाचित मी आता गाणं सुद्धा म्हणलो असतो, परंतु मनोरंजन करेल मी. 4 वाजलेत, कुठल्याही प्रेक्षकाला थोडीशी पण डुलकी येऊन देणार नाही, झोप येऊन देणार नाही, प्रॉमिस. सकाळची आता 4 वाजून जवळजवळ आपण पाहतोय 4:15 झालेत. पहिलं षटक दरम्यान इथं आपण पाहतोय समाप्त झालंय. साथी स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये साजनला आपण पाहतोय. साजन सुद्धा एक चांगला क्रिकेटर आहे, त्याची बॅटिंग मी पाहिलंय, परंतु आज जबाबदारीचं काम नक्कीच करतोय. स्कोरिंगच्या भूमिका नक्कीच तो करतोय. मानखोरे प्रीमियर लीग मध्ये मी साजनची बॅटिंग पाहिलेली आहे. अठरा चेंडूंनी आता धावांची गरज असेल ती म्हणजे 39 धावांची गरज आहे. म्हणजे पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्यात, 13चा रिक्वायर्ड रन रेट आहे. 18 चेंडूंनी 39 धावांची गरज. दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज आपण पाहतोय प्रीतम. बघा विनंती आहे माझी, प्रेक्षक राजा आहे, माझी प्रेक्षकांना विनंती आहे की बाहेरून आपण जास्त आरडाओरड करू नका, ही विनंती असेल आपल्याला. दरम्यान नक्कीच आपण पाहतोय या चेंडूवरती बाईच्या स्वरूपात मात्र ऑफिशियल्स बॅट कार्ड आहे. येस, ओके. 1 धाव नक्कीच इथे आलेली आहे. 14 धावा स्कोरबोर्डती लागलेले आहेत. 17 चेंडूने 38 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला मात्र परेश आलाय. परेश अगदी जबरदस्त बॅटिंग करतोय, जबाबदारी घेतलंय. पंकज बाद झालाय, त्याच्यानंतर त्याने खांद्यावर जबाबदारी घेतली. पहिल्या षटकामध्ये 3 चौकार ठोकलेत सुद्धा त्याने. 17 चेंडूने 38 धावांची गरज आहे. आडव्या बॅटने खेळलाय. यावेळेस मात्र स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक उभा आहे. दरम्यान सिंगल आली आणि 1 धावेवरती होते समाधान. अजित देसाई बद्दल नक्कीच मी सांगेन. बऱ्याच असे टुर्नामेंट आहे ज्या ठिकाणी देसाईपाडा संघ आज संकटात सापडला असतो, त्यावेळेस मात्र संकटमोचक बनण्याचं काम नेहमी या बॅटरने केलंय. मोठे मोठे फटके मारण्यामध्ये माहीर असा नक्कीच फलंदाज आहे अजित देसाई. कट केलाय चेंडूला. यावेळेस मात्र इथे मात्र लेझी क्रिकेट पाहायला मिळते. गोळीच्या वेगाने चेंडू फरार झाला. फर्स्ट स्लिप बंदा चेंडू येतोय. नक्की 4 धावांसाठी खणखणी दणदणीत चौकार. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. अगदी चेंडू आला, अजितने ओळखलं, कट केला चेंडूला, परंतु क्षेत्ररक्षकांना थोडीशी मिसफिल्डिंग झाली. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते
19 या धावसंख्येवरती. जबरदस्त चेंडू यावेळेस पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर अजित या चेंडूवरती मोठे फटके मारण्यामध्ये माहेर आहे. पॉईंटच्या डोक्याच्या वरून हा चेंडू मारायचा होता, परंतु वेग होता चेंडूवर थोडासा. चेंडू मात्र आला निर्धाव. डॉट समीकरण बदलला. 14 चेंडू आणि आता 33 धावांची गरज असेल. 19 धावा स्कोरबोर्डती लागल्यात. आणि या वेळेस मात्र जबरदस्त फटका. जसा चेंडू आला फक्त दिशा देण्याचं काम केलं अजितने. चेंडू नक्कीच आपण पाहतोय वन बाउन्स येतोय. हा 4 धावांसाठी चौकार. 23 धावा स्कोरबोर्डती लागलेल्या आहेत. दुसरं षटक चालू आहे. अजूनही 13 चेंडूंचा खेळ बाकी. 13 चेंडूमध्ये धावांची गरज असेल ती म्हणजे 29 धावांची गरज आहे. डिसायडर मॅच मैदानात चालू आहे. दोन्ही संघ 2-2 मॅच विन होऊन मात्र आलेत. आणि आता या मॅच मधून कोणता संघ जिंकणार आणि टॉप 4 मध्ये कोणता संघ क्वालिफाईड होणार येणारे 13 चेंडू नक्कीच सांगतील. उद्या सुद्धा आपण पाहणार आहोत सुधागड क्रिकेट असोसिएशन लॉट मैदानावरती खेळेल. उद्याची पहिली मॅच मी आपल्यासमोर अनाऊन्स करणार आहे. 7:30 वाजता रिपोर्टिंग असेल. बरोबर 8 वाजता पहिला चेंडू मैदानात पडेल. उद्याचा लॉट मी नक्कीच आपल्या समोर आता अनाऊन्स करणारच आहे. पहिली मॅच कोणाची आहे. चला विनंती असेल मॅच चालू करायची प्लीज. उद्याची पहिली मॅच श्री बहिरनाथ परळीच्या विरोधात श्री व्याघ्रेश्वर वराड ही पहिली मॅच असेल. 7:30 ला रिपोर्टिंग करायची आहे. पुन्हा एकदा यावेळेस मात्र चेंडूला कट केलाय. याही वेळेस मात्र सक्सेस ठरतोय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर येतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. 2 षटकाच्या अंती धावसंख्या धावून पोहोचते 27 या धावसंख्येवरती. 12 चेंडूंचा खेळ बाकी. आता 12 चेंडूमध्ये धावांची गरज असेल ती म्हणजे 25. रिक्वायर्ड रन रेट जे 13चं होतं ते आता कमी झालंय. 12.50 ची गरज आहे आता. 12 चेंडू आणि 25 ची गरज. दुसरी मॅच उद्याची असेल भालगुलच्या विरोधात टाटाचा माळ. तिसरी मॅच उद्याची असेल नवगरच्या विरोधात शिवशक्ती परळी. आणि चौथी मॅच असेल गोंदावच्या विरोधात जाखमाता जांभूलपाडा. उद्याचा हा सुधागड क्रिकेट असोसिएशनचा लॉट आपल्यासमोर मी जाहीर केलाय. रविवारचा सुपर संडेचा लॉट. पहिली मॅच आरवी उर्वी 11 बोरशेतीच्या विरोधात गुंजन 11 कोलाट जिते. दुसरी मॅच असेल आरसीसी पेठच्या विरोधात मांडा. तिसरी मॅच असेल कलवा विरोधात दापोडे. आणि चौथी मॅच असेल मालुसरे ब्रदर्स आर्केड स्पोर्ट्स टेंबिवली च्या विरोधात दापोली जलगाव. बारा चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच मात्र आता बनलंय. 50-50%, 50%. ना देसाईपाडा इथे विन झालाय ना अमळुशी इथे विन झालाय. इथे आता खऱ्या अर्थाने बाजी लावावी लागेल बॅटर आणि गोलंदाजांना. 12 चेंडू आणि 25 धावा. तिसरा षटक घेऊन आलाय गोलंदाज अमळुशी संघाकडून हरेश भोसले. आडव्या बॅटने खेळलाय चेंडू. यावेळेस मात्र नक्कीच काय घडतंय. दरम्यान 1 धाव आली आणि एका धावेवरती होते समाधान. आणि रविवारच्या दिवशी मात्र पहिली सेमीफायनल होईल. रविवारच्या लॉटच्या पहिली मॅच असेल. पहिली सेमीफायनल सुधागड असोसिएशनच्या 2 टीम्स ज्या वरती येतील त्या टीम मध्ये एक तर बीसीसी परळी ए आले. उद्या कोणता संघ येईल त्याच्यामध्ये पहिली सेमीफायनल रविवारी खेळवली जाईल. पहिली मॅच यावेळेस मात्र 1 धाव आली. सिंगल वरती नक्कीच मात्र इथे समाधान मिळतंय. समीकरण बदललं. आता 10 चेंडू आणि आता धावांची गरज आहे ती म्हणजे 23 धावांची गरज आहे. मॅच आता जबरदस्त नक्कीच
बनायला लागले. शेवटचे 10 चेंडू शिल्लक, 23 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला बॅटर परेश. दहा चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. तिसरं षटक गोलंदाजी मार्फत आपण हरेशला पाहतोय. स्ट्राईक एंडला बॅटर परेश. अगदी जबरदस्त ही मॅच निर्णायक मोडवरती आता आले. शेवटचे 10 चेंडू शिल्लक आहेत. टॉप 4 मध्ये कोणता संघ क्वालिफाईड होईल येणारे हे 10 चेंडू सांगतील. यावेळेस मात्र शॉर्ट पिच चेंडू होता. शॉर्ट पिच चेंडूचा मात्र घेतलाय खरपूस समाचार. शफल होऊन मारलाय. यावेळेस मात्र स्क्वेअर लेग अंपायरच्या डोक्याच्या वरून 6 धावांसाठी खणखणीत दणदणीत षटकार. परेश सांगतोय अजूनही मैदानामध्ये मी आहे. ज्याच्यावरती खऱ्या अर्थाने जबाबदारी दिले. पंकजने सांगितलं होतं, कान मंत्र दिला होता की पहिल्या चेंडूवरती माझी विकेट गेले, आता संघाला पूर्ण सावरण्याचं काम तुला करावं लागेल. 9 चेंडू आणि आता 17 धावांची गरज आहे. परेशसाठी मात्र 200 रुपयाचा पारितोषिक आले आमचे अरुण नाना देसाई यांच्याकडून. 9 चेंडू आणि 27 धावांची गरज. मॅच अजून संपलेली नाहीये. सॉरी, 9 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. यावेळेस मात्र नक्कीच काय घडलंय. दरम्यान इथे मात्र आता सापळा रचला होता परेशसाठी. याच्या अगोदरचा चेंडू सुद्धा असाच खेळला होता. थोडी ताकद चांगली होती त्या चेंडूवरती. या चेंडूवरती थोडी ताकद कमी पडली आणि बरोबर मात्र यावेळेस जाळ्यामध्ये अडकला गेला परेश सारखा एक बॅटर. यावेळेस मात्र परेशला माघारी परतावं लागतंय. समीकरण बदललंय आता. 8 चेंडू आणि आता 17 धावांची गरज आहे. आणि ज्या खेळाडूने मात्र पहिल्या मॅच मध्ये षटकार ठोकून मात्र सांगितलं होतं देसाईपाड्या संघाला की मी अजूनही मैदानामध्ये आहे, तो रॉय मात्र आता मैदानामध्ये एंटर होतोय. ज्याच्या खांद्यावरती जबाबदारीचं भरपूर ओझं असणार आहे. मॅच निर्णायक मोडवरती आहे. अजित नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. 8 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. निर्णायक मॅच, डिसायडर मॅच. दोन तालुक्याची लढत आपण पाहतोय. सुधागड तालुक्यातील एक देसाईपाडा संघ आणि रोहा तालुक्यातील आंबडोशी संघ. 8 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. मैदानावरती शांतता इतकी पसरले. पंचांकडे जोरदार अपील मागितले गेले. यावेळेस मात्र काय चेंडू टाकलाय, भन्नाट वेगाचा चेंडू टाकलाय यावेळेस. ज्या वेळेस आपण नक्कीच रोह्याला जात असतो, अमडोशी गावावरून आपण जात असताना, रोह्याला जात असताना मधून जो रेल्वेचा ट्रॅक जातो, त्या ट्रॅकवरून कधी कधी कोकण कन्या एक्सप्रेस जेवढी स्पीडने जाते तेवढ्या स्पीडचा हा चेंडू होता. समीकरण बदललं आता. 7 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच. रॉय ऑन स्ट्राइक. नॉन स्ट्राइक एडला अजित आहे. 7 चेंडू शिल्लक आहेत. 17 धावांची गरज आहे. निर्णायक मॅच, डिसायडर मॅच. सर्वांच्या नजरा या मॅच कडे लागल्यात. या वेळेस मात्र नक्कीच काय घडलंय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय नक्कीच मी म्हणेन, परंतु या चेंडूवरती 2 धावा नक्कीच मिळतील देसाईपाडा संघाला. आता या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 37 या धावसंख्येवरती. शेवटचे 6 चेंडूने आता धावांची गरज आहे, ती म्हणजे 15 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 15 धावा. जबरदस्त मॅच बनलंय ना. देसाईपाडा संघ इथे मॅच खऱ्या अर्थाने सोडायला तयार आहे, ना इथे आंबडोशी संघ मॅच सोडायला तयार आहे. जबरदस्त लढत, 2 तालुक्याची लढत. रोहा वर्सेस सुधागड. या मॅचचा आनंद घेण्यासाठी या मंचावरती आमचे रघुनाथ काका ढोकळे
हे सुद्धा उपस्थित आहेत आणि जवळून ते मॅच पाहतायत. काका तुमचं नक्कीच मी कौतुक करतोय. आता जवळजवळ 4:30 वाजले सकाळचे आणि आपण अजूनही उपस्थित या मंचावरती आहात. सहा चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच. या 6 चेंडूसाठी नक्कीच जर डीजे ऑपरेटरची साथ मिळाली असती ना तर मजा आली असती. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन होते गोलंदाज जयेश भोसले. 6 चेंडू आणि 15 धावा. बरेच प्रेक्षक आंबडोशी गावामधून सुद्धा हा सामना बघत असतील. 6 चेंडू आणि 15 धावा. स्ट्राइक एंडला बॅटर अजित देसाई. जबरदस्त मॅच, डिसाइडर मॅच. जरा विनंती असेल प्रेक्षकांना, कंजूसी करू नका. आता जरा जोरदार टाळ्या वाजवा जाग्यावरून या मॅच साठी प्लीज. आडव्या बॅटने खेळलाय चेंडू. यावेळेस मात्र नक्कीच काय घडलंय, चेंडू गेलाय, वन बाउन्स येतोय मिड विकेटला. 4 धावांसाठी खणखणी दणदणी चौकार. कमॉन टोक डीजे. पहिल्या चेंडूवरती मात्र इथे चौकार आलाय. समीकरण आता 5 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. 5 चेंडू 11 धावा. जबरदस्त मॅच. यावेळेस मात्र ढकलून काढलंय चेंडूला. नक्कीच काय घडलंय, रनआउटची संधी होती इथे मात्र, परंतु जिथे सिंगल आहे तिथे मात्र डबल आली. मी वारंवार ज्या ज्या ठिकाणी समालोचनाला जात असतो त्या त्या ठिकाणी वारंवार सांगत असतो की राजकारणामध्ये एका मताला आणि क्रिकेटच्या खेळामध्ये एका धावेला खूप महत्त्व दिलं जाते. यदा कदाचित एक धाव तुम्हाला सुद्धा घरचा रस्ता दाखवू शकते. 4 चेंडू आणि धावांची गरज आहे. 9 धावांची गरज आहे. मॅच जबरदस्त आहे. 4 चेंडू आणि 9 धावा. आणि आता खऱ्या अर्थाने हृदयाची धडकन धकधक 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 व्हायला लागलेली आहे. 4:15 वाजून गेलेत. 4:30 झालेत आता. चार चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. चला विनंती असेल थोडा स्पीडअप करायचं आहे प्लीज. दोन्ही टीम्सला विनंती असेल. 4 चेंडू आणि 9 धावा. विलास दादा आपण पाहताय, अजूनही आपण पाहतोय विलास दादा हजर आहेत. संपूर्ण टीम विलास दादा युवा प्रतिष्ठान खूप चांगली मेहनत घेत आहेत. बाळादादा असतील आमचे. येस, यावेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय चेंडू अगदी शॉर्ट पिच चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता बॅटर अजितने, परंतु या चेंडूवरती काय घडले, निर्धाव चेंडू आलाय. समीकरण बदललंय आता. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आणि 9 धावांची गरज आहे. आणि मी नेहमीच ज्या ज्या ठिकाणी जात असतो अशा मॅच माझ्याकडून ज्यावेळेस होत असतात त्यावेळेस मी नेहमी म्हणत असतो चिक चिक बुम बुम फायर. या वेळेस मात्र काय घडलंय, एक धाव जोरात धावून काढलंय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र दुसरी धाव सुद्धा आरामात कंप्लीट. 2 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. पंकज सांगतो इतना. कमान अजित
आंबोडची संघाचे नक्कीच इथे मात्र पाठीराखे सांगतायत की कमान 2 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. जबरदस्त सामना रंगलाय. चिक चिक बूम बूम फायर. प्रेक्षकांना विनंती आहे, जर हा सामना तुम्हाला आवडला असला जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या सामन्यासाठी. मगाशी आपल्याला मागच्या मॅच मध्ये 2 चेंडू 7 असताना या धावा वाचवल्या त्या पंकजने. आता या धावा बनवायच्या आहेत. 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. आणि इथे मात्र काय घडलंय, जर या क्षेत्ररक्षकाने जागेवरनं हा थ्रो केला असता तरी सुद्धा बॅटर रनआउट झाला असता. परंतु त्याला खऱ्या अर्थाने असं माहित होतं की मला स्ट्राईक रोटेट करून द्यायची नाहीये. स्वतः पळत आला आणि इथे रनआउट मध्ये मात्र रॉयला मात्र बाद केलंय. कारण त्याने कदाचित मॅच बघितली असेल पहिली मॅच, कारण की या रॉयनेच मात्र षटकार मारून संघाला जिंकून दिला होता. देशमुख समालोचकने माझ्या हातात हा माईक हँडओव्हर केला होता. जबाबदारी माझ्यावरती दिली होती. ही मॅच बनली पाहिजे. विलासदादा अजूनही इथे हजर आहेत आणि ही मॅच बनलंय. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. जरा होऊन जाऊ द्या, प्रेक्षकांना विनंती आहे, जोरदार टाळ्या. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. हृदयावरती आपला हात ठेवा आणि स्वतःची धडकन मोजा आता. धकधक 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 धकधक. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. काय सामना रंगलाय जबरदस्त. खऱ्या अर्थाने पैसा वसूल विलास युवा प्रतिष्ठान या चषकाचा. आता जे बसलेले होते प्रेक्षक ते आता उभे राहिलेत. ज्यांचे खिच्यामध्ये हात होते ते हात बाहेर आता आलेले आहेत. ज्यांना थंडी वाजत होती ते आता जरा पुढे आलेत. एक चेंडू आणि 6 धावांची गरज. आणि इथे मात्र हा सामना मात्र जिंकतोय रोहा तालुक्यातून आलेला संघ आमडोशी संघ. एक चेंडू 6 धावा असताना मात्र इथे आंबोडीची संघ मात्र इथे विजयी ठरला. परंतु खऱ्या अर्थाने नक्कीच मी म्हणेन जरी हरले असले तरी वाघासारखे लढले मात्र देसाईपाडा संघ. जरा देसाईपाडा संघासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय